साधारण महिन्याला 7 ते 8 लाख पिल्लांचं उत्पादन करण्याची क्षमता या आपल्या हॅचरीची या ठिकाणी. पहिला गावरान क्रॉस पक्षी महाराष्ट्रामध्ये आपण 2008 साली या ठिकाणी चैतन्य गावरान क्रॉस या नावाने ग्राहकांसाठी उपलब्ध या ठिकाणी फॉलो केल्या जातात. बायोसिक्युरिटी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने फॉलो केली आणि सेट केलेली आहे. इथे टेम्परेचर आणि ह्युमिडिटी आपल्याला प्रत्येक तासाला आपण या ठिकाणी मॉनिटर करू. त्याचं रेकॉर्ड या ठिकाणी ड्युटी सुपरवायझर या ठिकाणी पाहू शकता. इथं वॅक्सिनेशन चालू आहे. 1 दिवसाच्या पिल्लाला पहिल्या दिवशी वॅक्सिन या ठिकाणी आपण. म्हणजे माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक. तर आज आपण आलेलो आहोत आपल्या अहिल्यानगर मधील नगर तालुक्यातील नगर MIDC मध्ये. तर या ठिकाणी एक चैतन्य पोल्ट्री फीड्स आणि हेचरी आहे. तर आपण या हेचरी बद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर या हेचरीमध्ये जे चैतन्य गावरान कोंबडीची जी विकसित केलेली हे आहे कोंबडी गावरान, तर त्याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आणि या गावरान कोंबडीचे पिल्ल तयार झाल्यानंतर ते ग्राहकांपर्यंत कशा प्रकारे विक्री केली जाते हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला बघूयात आपण या चैतन्य पोल्ट्री फीड्स आणि हेचरी बद्दल पूर्ण माहिती. तर आपल्या बरोबर आहे त्या चैतन्य पोल्ट्री फीड्स आणि हेचरीचे व्यवस्थापकीय संचालक. तर त्यांचं स्वागत करूयात आपल्या चॅनलवर. तर चला बघूयात. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे या चॅनलवर. तर सर्वप्रथम तुमचे धन्यवाद, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. तर तुमचं नाव आणि थोडं आपले परिचय करून द्या. मी संतोष कानडे, या चैतन्य पोल्ट्री फीड्स अँड हॅचरीचा व्यवस्थापक म्हणून या ठिकाणी काम. आपल्याला आता जवळजवळ चालू वर्षामध्ये आपण 25 वर्ष पूर्ण. आपले जे पिल्ल उत्पादित होतात या ठिकाणी चैतन्य गावरान क्रॉस नावाचं ब्रीड आपण या ठिकाणी उत्पादित करतो. आणि राज्यामध्ये जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या लगतची जी काही राज्य आहेत, गुजरात, आंध्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, अशा इतर राज्यांमध्ये आपण आपल्या पिल्लांचं उत्पादन पाठवतो. आता जवळजवळ 1997 साली आमच्या वडिलांनी हा व्यवसाय या ठिकाणी सुरू केला. त्यांच्या डोक्यात कल्पना होती की जसं ब्रॉयलर पक्ष्यांचं ब्रॉयलर इंडस्ट्री ज्या पद्धतीने काम करते त्याच पद्धतीने गावरान पक्ष्यांचंही कुठंतरी फार्मिंग व्हावं या उद्देशानं त्यांनी महाराष्ट्रामध्ये गावरान पक्ष्यांचा सगळ्यात पहिला प्रयोग अंतरवाली या ठिकाणी, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सुरू केला. आणि आज जवळजवळ त्याला 25 वर्ष होत आहेत. तो प्रयोग अतिशय यशस्वी झाला आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ब्रॉयलर सोबतच एक हक्काचा असा देशी कुक्कुट पालनाचा एक व्यवसाय त्या ठिकाणी आपण त्यांना देऊ शकतो. पक्षी आहेत ते त्यांची काय व्यवस्था केलेली आहे? आमचे नगर जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी फार्म आहेत. एक अंतरवाली, तालुका नेवासा या ठिकाणी फार्म आहे. तिथे जवळजवळ एक 50 ते 60 हजार ब्रीडर फार्मची क्षमता त्या ठिकाणी आहे. साधारण 9 पोल्ट्री शेड त्या ठिकाणी आपण चालवतो. आणि दुसरी साईट ही आपली रांजणगाव देवी, तालुका नेवासा या ठिकाणी आहे. तिथेही जवळपास आपल्याकडे 8 शेड आहे आणि तिथे सुद्धा आपण 40,000च्या आसपास जवळपास ब्रीडर त्या ठिकाणी आपण सांभाळतो. साधारण महिन्याला 7 ते 8 लाख पिल्लांचं उत्पादन करण्याची क्षमता या आपल्या हॅचरी. त्या सगळे SOPs या ठिकाणी फॉलो केल्या जातात. बायोसिक्युरिटी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने फॉलो केली जाते आणि या ठिकाणी दर्जेदार पिल्लांचं आपण त्या ठिकाणी उत्पादन. आपण या ठिकाणी पाहतोय हे हॅचरी युनिट आहे. याला आपण इन्क्युबेटर्स म्हणतो. आणि दुसऱ्या पार्टिशनच्या पलीकडे त्या ठिकाणी हॅचर युनिट आहे. तर या ठिकाणी साधारण अंडी हे 18 दिवस त्या ठिकाणी लावली जातात. त्याचं ह्युमिडिटी आणि टेम्परेचर स्टँडर्ड जे आहे त्याप्रमाणे इथं मेंटेन केलं जातं. आणि 18 दिवसानंतर हे अंडी हॅचरमध्ये शिफ्ट केली जातात. तिथे साधारण 3 दिवसांची प्रक्रिया होती आणि त्यामध्ये पिल्ल नॅचरली अंडे फोडून टिपिंग करून पिल्ल बाहेर येतात आणि पिल्लांचं त्या ठिकाणी उत्पादन या ठिकाणी पाहू शकता. अंडे या ठिकाणी सेट केलेले आहेत. इथे टेम्परेचर आणि ह्युमिडिटी आपल्याला प्रत्येक तासाला आपण या ठिकाणी मॉनिटर करू. त्याचं रेकॉर्ड या ठिकाणी ड्युटी सुपरवायझर जे असतात ते या ठिकाणी लिहितात आणि त्याचं 3 शिफ्टमध्ये या ठिकाणी काम चालतं. प्रत्येक शिफ्टला इथं सुपरवायझर त्या ठिकाणी ते मशीनचं मॉनिटरिंग करत असतो आणि टेम्परेचर, ह्युमिडिटी मधलं फ्लक्च्युएशन असेल किंवा मशीनचे काही इतर प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावर तो नजर ठेवतो. या ठिकाणी इथं जे इंडिकेटर्स दिलेले आहेत याच्यावर फार काळजीपूर्वक आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. याच्यामध्ये इमर्जन्सी अलार्म आहे.
सडनली मशीन काही फेल्युअर झालं तर तो अलार्म त्या ठिकाणी आपल्याला अलर्ट करतो. त्या ठिकाणी वर्किंग लाईट आहे, जेणेकरून तुम्ही आतलं टेम्परेचर, ह्युमिडिटी पाहू शकता, मशीनच्या आतली कंडिशन त्या ठिकाणी पाहू शकता. त्याच्यानंतर जे हिटर्स आहेत टेम्परेचर आणि ह्युमिडिटीसाठी आपण जे ऑपरेट करतो, त्याचे ह्युमिडिटी वाढली, टेम्परेचर वाढलं तर ते लाईट्स आपल्याला इंडिकेट करतात. या पद्धतीने या मॅन्युअल मशीन मध्ये आपल्याला हे इंडिकेटर्स मदत करतात. आज या ठिकाणी आपलं चैतन्य गावरान क्रॉस जे ब्रीड आहे त्याच्या पिल्लांचे हॅटचा दिवस आहे. पिल्ल आज या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की इथं वॅक्सिनेशन चालू आहे. 1 दिवसाच्या पिल्लाला पहिल्या दिवशी वॅक्सिन या ठिकाणी आपण करतो. वॅक्सिन करण्यासाठी सुद्धा एक अनुभवी असे स्टाफ या ठिकाणी आपल्याला लागत असतो. योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात लसीकरण पिल्लांचं झालं पाहिजे याच्यासाठी अनुभवी स्टाफ आपण या ठिकाणी निवडले. ग्राहकांपर्यंत जाण्याआधी एकदा वॅक्सिनेशन होतं. हो, पहिल्या दिवशी वॅक्सिनेशन केलं जातं आणि नंतर हे पिल्ल ऑर्डर प्रमाणे ग्राहकांच्या फार्मवर डिलिव्हरी केली. लसीकरण केल्यानंतर काही खाण्यासाठी काय असतं का फक्त डायरेक्ट? नाही, साधारणतः एक 48 तास प्रवास हा पक्षी काही न खाता पिता करू शकतो. त्याच्यामुळे दूर पर्यंत डिलिव्हरी आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो. इथं आपल्याकडे ट्रेन स्टाफ जो आहे जवळजवळ 8 जणांचा आहे. जसं जसं उत्पादन असतं त्या दिवशी त्याप्रमाणे ते स्टाफ त्या ठिकाणी वॅक्सिनेशनचं काम करतो. हे चिक्सचे क्रेट्स आहेत, प्लास्टिक क्रेट्स आहेत, ज्या लॉंग डिस्टन्स डिलिव्हरी असतात त्या याच्यामध्ये सुरक्षितपणे पिल्लांना घेऊन जातात. तसंच जर कुणी फार्मर या ठिकाणी स्वतः आले पिल्ल घेण्यासाठी तर त्याच्यासाठी सुद्धा असंच साधारणतः एक पुष्ट्याचा कॉरोगेटेड बॉक्स अशा पद्धतीचा आपण त्याला त्या ठिकाणी याच्यामध्ये पिल्ल त्या ठिकाणी देतो. साधारण एका बॉक्समध्ये 100 पिल्ल असतात आणि हे अतिशय म्हणजे व्हेंटिलेशन वगैरे साठी अतिशय चांगला बॉक्स ट्रान्सपोर्टेशन साठी वापरला जातो. हा मल्टी कलर ब्रीड आहे. आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे सुद्धा याचा टेस्ट केलेली आहे ब्रीड आणि चैतन्य गावरान क्रॉस म्हणून हे ब्रीड महाराष्ट्रभर परिचित आहे. साधारणतः 75 दिवसांमध्ये हा पक्षी 1300 ग्रॅम एवढ्या वजनाचा होतो आणि विक्रीपर्यंत साधारण 75 दिवसापर्यंत हा एक पक्षी 3 किलो एवढं फीड कंझ्युम करतो. त्याच्यामुळे उत्पादन क्षमता याची अधिक आहे. कमी कालावधीत पक्षी तयार होतो, कमी खाद्यामध्ये तयार होतो. त्याच्यामुळे ही पहिली पसंती आहे शेतकऱ्यांची. याच्यामध्ये नफ्याचं प्रमाण अधिक आहे. आणि याचं जे आपली साधी गावरान कोंबडी असते आणि चैतन्य गावरान कोंबडीमध्ये काय फरक आहे? कसं आहे, आपण हा 1997 साली व्यवसाय सुरू केला होता. त्याची सुरुवातच प्युअर गावरान पक्ष्यांपासून झाली. परंतु कालांतराने व्यवसायात बदल होत गेले तसे आपल्याला ब्रीडमध्ये थोडेफार बदल करावे लागले. गावरान पक्षाला पूर्वी विक्रीला तयार होण्यासाठी साधारण 3 महिने कालावधी लागायचा. त्याच्यातही तो 1 किलोचा व्हायचा. त्याचं खाद्य कन्झम्पशन जे होतं, फीड कन्झम्पशन जे होतं ते पण फार होतं. त्याच्यामुळे पक्षावर होणारा खर्च अधिक होता आणि शेतकऱ्याचं नफ्याचं प्रमाण कालांतराने त्याच्यामध्ये कमी व्हायला लागलं. म्हणून शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर आपण महाराष्ट्रातील जो गावरान पक्षी आहे आणि दक्षिण भारतातील जी गावरान पक्षीची जात आहे या दोन्हींचा संकर विकसित केला आणि पहिला गावरान क्रॉस पक्षी महाराष्ट्रामध्ये आपण 2008 साली या ठिकाणी चैतन्य गावरान क्रॉस या नावाने ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला. मग आपल्या इथं जे हेचरीचं आहे त्याचं तुम्ही प्रशिक्षण प्रोव्हाइड करता का शेतकऱ्यांना किंवा व्यवसाय? आपण आपली महाराष्ट्रामध्ये आमची एक पहिली संस्था आहे चैतन्य ॲग्रोवेट अँड रिसर्च फाउंडेशन म्हणून. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि चैतन्य ॲग्रोवेट अँड रिसर्च फाउंडेशन या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने आपण रांजणगाव देवी तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी महिन्यातनं 1 दिवसाचं प्रशिक्षण त्या ठिकाणी आयोजित करत असतो आणि राज्यभरातनं त्याला अनेक या व्यवसायात येणारे जे शेतकरी आहेत ते त्या ठिकाणी येत असतात, मार्गदर्शन घेत असतात. तर ते एक सेंटर आपण जवळजवळ 35 एकराच्या प्रिमायसेस मध्ये त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं सेटअप ट्रेनिंगसाठी तयार केलेलं आहे. वॅक्सिनेशन साठी काय वापरलं जातं इथं? वॅक्सिनेशन साठी पूर्वी जो देशी पक्षी होता त्याला 90 ते 100 दिवसांचा कालावधी लागायचा. त्यामुळे मॅरेक्स वॅक्सिन त्या ठिकाणी 1 दिवसाच्या पिल्लाला केलं जायचं
परंतु आपला पक्षी आता साधारण 70-75 दिवसातच केलेला तयार होतो. त्याच्यामुळे शक्यतो मॅरेक्सचे आता फार इश्यू येत नाहीत. त्याच्यामुळे आपण त्यांना अँटीबायोटिक आणि मल्टीव्हिटॅमिनचं इंजेक्शन डेओडेल्टिक्सला आपण त्या ठिकाणी करत ऑर्डर असते, कारण याचं शेड्यूल ठरलेलं असतं. कारण 21 दिवसाचा कालावधी साधारणतः पिल्लू तयार होण्यासाठी लागतो. आणि त्याप्रमाणे त्याच्यात प्रत्येक आठवड्यातनं 3-4 वेळेस त्या ठिकाणी मशीनला अंडी लावली जातात. प्रत्येक बॅचचे कालावधी जो असतो पिल्ल निघण्याचा तो 21 दिवसाचा रोटेशन वाईज ठरलेला असतो. आणि त्यामुळे त्या पद्धतीचे बुकिंगच्या डेट्स आपण अगोदरच कन्फर्म केल्यामुळं आपण त्या पद्धतीच्या बुकिंग त्या ठिकाणी फार्मर कडनं अगोदरच ऍडव्हान्स बुकिंग आपण त्या ठिकाणी 1 दिवसाचं प्रशिक्षण किंवा 3 दिवसाचं ऍडव्हान्स प्रशिक्षण कोर्स हा आपण त्या ठिकाणी घेतो. आणि प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण त्या ठिकाणी आपण फार्मर्सला देत असतो. साधारणतः एका व्यक्तीची 2,000 रुपये फी त्या ठिकाणी आपण घेतो. त्याच्यामध्ये त्यांचे राहण्याची, चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था सुद्धा आपण त्या ठिकाणी केलेली असते. आणि विविध विषयाचे फॅकल्टीज त्या ठिकाणी येऊन त्यांना त्या पोल्ट्री संबंधित त्यांच्या शंकांचं निरसन त्या ठिकाणी करत असतात. त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी जर कुणी इच्छुक असेल पोल्ट्री व्यवसाय व्यतिरिक्तही शेतीपूरक इतर उद्योगांबद्दल मार्गदर्शन घेण्यासाठी, तर त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी त्या प्रिमायसेसमध्ये सुविधा केलेली आहे. हे प्रशिक्षण झाल्यानंतर आपण त्यांना प्रशिक्षणाचं प्रमाणपत्रही त्या ठिकाणी देतो. त्या फार्मरला व्यवसाय उभारणीसाठी किंवा बँकेकडे जेव्हा तो फार्मर कर्ज प्रकरण करण्यासाठी जातो त्याला लागणारे कोटेशन्स असतील, त्याला लागणाऱ्या अनुभवाची प्रमाणपत्र असतील, अशा सगळ्या गोष्टींची पूर्तता आम्ही त्या ठिकाणी त्यांना करून देण्यासाठी मदत करत असतो. त्याच्यामुळं मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वच पोल्ट्री धारकांना किंवा नवउद्योजकांना की जे व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना आव्हान करतो की आपण या प्रशिक्षणाचाही लाभ घ्यावा. त्याचबरोबर आपण जे विकसित केलेली चैतन्य गावरान क्रॉस हे जे ब्रीड आहे, हे साधारणतः आज याला 25 वर्ष आम्ही पूर्ण होत आहेत की राज्यभर, राज्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर याची मागणी आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं नाव महाराष्ट्रभर या ब्रीडचं त्या ठिकाणी झालेलं आहे. धन्यवाद. तुम्ही खूप छान अशी माहिती दिली तुमच्या हॅचरीज बद्दल. तर तुमच्या या माहितीचा नक्कीच फायदा होईल इतर शेतकऱ्यांना, उद्योजकांना. तर धन्यवाद सर. धन्यवाद. तर मंडळींनो, हे होते चैतन्य पोल्ट्री फीड्स आणि हॅचरीजचे व्यवस्थापकीय संचालक. तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अजूनही जर काही प्रश्न असेल जे की माझ्याकडनं यांना विचारण्यात राहिले असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याला उत्तर नक्कीच यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर करा आणि हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपरिवार, विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना. आणि हो, अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.